माझे नाव मालविका पंकज कदम. मी इयत्ता 8वीमध्ये शिकते. तर विद्या विनयन शोभते. आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावर उपस्थित गुरुजन मान्यवर आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा सहप्रेम नमस्कार. एका शिक्षकाने वर्गात 2 विद्यार्थ्यांना एकच प्रश्न विचारला, यश म्हणजे काय? पहिल्या विद्यार्थ्याने उत्तर दिले, नेहमीच पहिला क्रमांक मिळवणे. दुसऱ्या विद्यार्थ्याने उत्तर दिले, स्वतःची क्षमता ओळखून समाजासाठी उपयोगी माणूस बनणे. मित्रांनो, या 2 उत्तरांमध्ये अभ्यास आणि अभ्यासापलीकडचे जग यातील फरक दडलेले आहे. आज मी अभ्यासापलीकडचे जग या विषयावर माझे विचार मांडणार आहे. ते तुम्ही शांतीपूर्वक ऐकावे अशी माझी मनोगत इच्छा आहे. अभ्यास आपल्या जीवनाचा पाया आहे, पण केवळ पाया भक्कम असून चालत नाही, तर त्यावर सुंदर व्यक्तिमत्वाची इमारतही उभी राहिली पाहिजे. ही इमारत उभी राहणे अनुभवाने, संस्काराने, कलेने, खेळाने, समाजसेवेने आणि माणुसकीने. मित्रांनो, पुस्तके आपल्याला ज्ञान देतात, पण जीवन आपल्याला शहाणपण देते. गणित हिशोब शिकवते, पण नाती जपण्याचा हिशोब पुस्तकांमध्ये नसतो. विज्ञान आपल्याला शोध घ्यायला शिकवते, पण माणसांच्या अश्रूंमागचे दुःख समजून घ्यायला संवेदनशील मनच लागते. खेळामध्ये विजय इतकाच पराभव स्वीकारायला शिकवते. वक्तृत्व स्पर्धा आपला आत्मविश्वास वाढवते. वाचन आपली कल्पनाशक्ती समृद्ध करते. संगीत मन प्रसन्न ठेवते. चित्रकला सृजनशीलता वाढवते. समाजसेवा आपल्याला माणूस आपणकडे घेऊन जाते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे एक वाक्य मला नेहमी प्रेरणा देते. स्वप्न 3 असतात जी झोपेत पडतात. स्वप्न 3 असतात जी झोपेत पडतात. स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपूच देत नाही. स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपूच देत नाही. त्यांनी फक्त पुस्तकामधून शिक्षण घेतले नाही, तर जिज्ञासा, प्रयोग, कठोर परिश्रम आणि देशप्रेमाच्या जोरावर ते भारताचे राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. याच्यातून आपल्याला काय कळते की अभ्यासाबरोबर जिद्द, शिस्त, व्यापक दृष्टिकोन हा आवश्यक असतो. आजच्या डिजिटल युगात ज्ञानाचे दरवाजे आपल्या हातात आहेत. मोबाईल आणि इंटरनेट आपले शत्रू नाही आहे, त्याचा चुकीचा वापर शत्रू आहे. जर त्याचा योग्य वापर केला तर जगभरातील ज्ञान आपल्या हातात येईल. गुणपत्रिका आपली बुद्धिमत्ता दाखवू शकते, पण माणसाचे चरित्र, संस्कार, प्रामाणिकपणा, संवेदनशील भावना, माणुसकी, समाजसेवा हेच माणसाचे खरे प्रमाणपत्र असते. आज मी एक प्रश्न विचारून माझे भाषण संपवू इच्छिते. जर झाडाला फक्त मुळे असतील, फांद्या, फळे, फुले नसतील, तर ते झाड पूर्ण म्हणता येईल का? अगदी तसेच फक्त अभ्यास करून जीवन पूर्ण होतच नाही. अभ्यासाबरोबर कला, क्रीडा, संस्कार, समाजाशी नाते, माणुसकी याची माणसाला जर जोड मिळाली तरच जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होते. म्हणूनच अभ्यास आपल्याला यशस्वी बनवते, पण अभ्यासापलीकडचे जग आपल्याला श्रेष्ठ माणूस बनवते. या सुंदर विचारासह मी माझे मनोगत समाप्त करते. धन्यवाद.